आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। माणुसकीला लागलेला कलंक आहेस तू, कलंक। अरे लोकांची श्रद्धा भ्रष्ट करतोस तू। हे देवाधिदेव महादेव, हे जगन्माता माता पार्वती, तुम्ही असे भांडू नका। तुमच्या भांडणात त्रैलोक्याचा ऱ्हास होईल। तुम्ही कृपया शांत व्हा। देवा, का अशी माझी थट्टा करतोयस? घरी आलेल्या अतिथींना अशी भांडणाची बुद्धी नको देऊस। मला त्यांचे योग्य आदरातिथ्य करण्याची संधी दे। बाबा, आजी, तुम्हास तुमच्या नातवाची शपथ आहे। आधी शांत व्हा, शांत व्हा। ठीक आहे, मी काय म्हणतो, निरागस मुलात देव असतो असे म्हणतात आणि देव कधीही कोणावर अन्याय करत नाही। तेव्हा आपण माझ्या नातवाला न्यायाधीश करूयात। तो ठरवेल आमच्यात कोण बरोबर आहे ते। काय रे बाळा, सांग बरं, आम्हा दोघांच्यात कोण बरोबर आहे ते? बाळा, आमच्यात खरे कोण खोटे कोण हे तू सांगू शकशील? सांगू शकशील नाही बाळा, तुलाच सांगायचं आहे। ये इथे, हे तुलाच सांगायचं आहे। तू आमचा न्यायमूर्ती आहेस ना? न्यायमूर्ती म्हणजे कोण? न्यायमूर्ती म्हणजे आमच्या दोघांमध्ये खरं कोण खोटं कोण हे तुला सांगायचे आहे। अगदी राजाप्रमाणे न्याय करायचा बरं। तू तुझ्या सवंगड्यांसवे खेळायला असशीलच की? होय होय, मी खेळलो। हा, अगदी तसं आता इथे करायचं। चला आता तुम्ही सगळे खाली बसा। हा, तर आपण आता दरबाराचं कार्य सुरू करू। जी जी महाराज, तुम्ही म्हणाल तसे। आम्ही तुमच्या न्यायाला बांधील आहोत। तर आजी आजोबा, तुमचा वाद नेमका काय आहे? तुम्ही असं लहान मुलासारखे भांडू नका। मला सांगा काय झाले आहे ते, मी लगेचच सोडवतो। चुकलेल्या शिक्षाही देईन। मी या ग्रामाला वेताळापासून वाचवण्यासाठी शिवाची आराधना करायला सांगते, परंतु हा म्हातारा त्यात आरता घालतो आहे। महाराज, माझेही तेच म्हणणे आहे। त्या वेताळाच्या जाचापासून सर्वांना वाचवण्याचे मीही प्रयत्न करतोय, परंतु माझा मार्ग वेगळा आहे। ही म्हातारी त्या मार्गात अडता घालते।
महाराज, प्रत्येकाला असे वाटते की आपलाच मार्ग योग्य आहे, पण तो एकच मार्ग योग्य असतो असे नाही ना. माझेही हेच म्हणणे आहे. माझा मार्ग अयोग्य आहे असे असूच शकत नाही. मग तरीही माझ्या मार्गास येथे मान्यता का मिळत नाही? ओ आजी आजोबा, तुम्ही दोघही गप्प राहा. न्याय हवा असेल तर मला शांतता हवी. कळलं? कळलं? काका, या दोघांनाही मी शिक्षा देणार आहे. आणि त्याची अंमलबजावणी तुम्ही करायची. हा माझा हुकूम आहे. पहिली शिक्षा, आजीने मला दररोज लाडू बनवून दिले पाहिजेत. आणि आजोबांनी गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पडतायत की नाही याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे.